नमस्कार, अंकिताच रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत मस्त अशी दुप्पटीने फुलणारे साबुदाण्याचे ट्रान्सफर दिसणारे अशी ही पापड, एकदम तोंडात घालताच विरघळणारी पापड कशी बनवायची ते पाहणार आहोत। इथे पाहू शकता दुप्पटीने फुलणारे ही साबुदाण्याची पापड अगदी झटपट घरच्या घरी कसा बनवायचा ते इथे आपण पाहणार आहोत। तर मंडळी, एकदम एकदम पांढरं शुभ्र आणि ट्रान्सपरंट दिसत आहे। तुम्ही ते पाहू शकता, दुप्पटीने फुलतात। एकही पापड अशी सहजासहज फुगतात आणि तोंडात घालताच अशी विरघळतात मंडळी। तर चला, तर ही पापड कशी बनवली तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉलो करा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो, शेवटपर्यंत पहा। दुप्पटीने फुलण्यासाठी मी काही सिक्रेट सांगितलेले आहेत, ते तुम्हाला अगदी शेवटी मिळतील। तर इथे पाहू शकता, मस्त अशी आपली ही साबुदाण्याची पापड एकदम खुसखुशीत आणि एकदम मऊ अशी तयार झालेली आहे। इकडे तुम्ही पाहू शकता, याचा आवाज एकदम क्रंची असा आवाज आहे आणि एकदम पटकन विरघळली जातात। तर इथे आपण साबुदाणा घेतलेले आहेत। 1 वाटी साबुदाणा मी इथे घेतलेला आहे। आणखीन 1 वाटी घेणार आहे। 2 वाटी साबुदाण्याची मी इथे पापड बनवणार आहेत। अगदी झटपट आणि पटकन बनणारी ही रेसिपी आहे। न लाटता न भिजवता झटपट पापड अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहूयात। आणि हो, साबुदाणा भिजवायचा त्रास नकोय, मग ही रेसिपी नक्की बघा अगदी शेवटपर्यंत। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज मिळतील दररोज। तर इथे आपण हलक्या हाताने 2 ते 3 मिनिटासाठी, कलर चेंज होऊ द्यायचं नाही आहे। या साबुदाण्याचा कलर चेंज न होता हलक्या हाताने व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। अजिबात कलर चेंज होऊ नये आणि साबुदाणा पण भाजून घ्यावे, अशीही आपण परतत राहायचे, सतत हलवत राहायचे। आणि हो, तोंडात टाकताच विरघळणारे पापड असा कधी बनवलेत का आपण कधी बनवला नसाल तर नक्कीच ट्राय करा। अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अगदी 10 ते 15 मिनिटात आपली ही पापड तयार होतात। म्हणजे आजवर तुम्ही अशी ही रेसिपी पाहिलीच नसेल। साबुदाणा न भिजवता तोंडात विरघळणारे दुप्पट फुलणारे पापड कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला, तर मस्त भाजून घेऊयात साबुदाणा। आणि हो, हा उपवास स्पेशल साबुदाणा पापड आहे। इन्स्टंट साबुदाणा पापड अगदी वर्षभर 2 वर्षभर अजिबात काहीही होणार नाही या पद्धतीने आपण बनवलात तर एकही स्टेप न मिस करता अगदी शेवटपर्यंत पहा। तर इथे पाहू शकता मंडळी, व्यवस्थित आपण परतून घ्यायचं या साबुदाण्याला। अजिबात लालसर होऊ द्यायचं नाही आहे। जसं कलर आहे त्याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं, फक्त परतत राहायचं आहे। अगदी स्लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटासाठी याला मस्त परतून झालं की आपली साबुदाणे तयार होतात। या साबुदाण्याला आपण मिक्सर करून घेणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता, मस्त अशी आपली तयार झालेली आहेत। अगदी कलर चेंज न होता आपण भाजून घेतलेलं आहे 2 ते 3 मिनिटासाठी। तुम्ही टाईम लावून 2 ते 3 मिनिटासाठी भाजू शकता। तर इथे आपले साबुदाणा भाजलेले आहेत। आता आपण थंड होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटासाठी आपण थंड व्हायला ठेवायचं आहे। त्यानंतर इथे पाणी घालून घेऊयात। ज्या वाटीने आपण साबुदाणे घेतलेले आहे त्याच वाटीने आपण इथे 16 वाटी पाणी घेणार आहोत। एकही स्टेप न मिस करता इथे 16 वाटी पाणी लागणार आहेत, पण इथे मी फक्त 8 वाटी पाणी घेणार आहे शिजवण्यासाठी। 8 वाटी पाणी आपण जेव्हा मिक्सर करतो तेव्हा मिक्स करून घेणार आहोत। तर इथे पाणी गरम करायला ठेवून द्यायचं आपल्याला, अगदी मस्त उकळू द्यायचं आहे, तोपर्यंत इथे आपण मिक्सर करून घ्यायचं आहे। तर इथे पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि इकडे मिक्सर करून घ्यायचं आहे। आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आधी 1 वाटी मिक्सर करून घ्यायचं, पुन्हा नंतर 2 वेळा आपण हे मिक्सर करून घेणार आहोत। अगदी ही पापड खायला खूप छान लागतात, तोंडात घालताच विरघळतात आणि दुप्पटीने फुलतात। दुप्पटीने फुलणारे, अजिबात न फाटणारे ही पापड आहेत। तर तुम्ही ते पाहू शकता, या पद्धतीने आपण मिक्सर करून घेतलेलं आहे। जे साबुदाणा राहिले तेही आपण यामध्ये घालून घ्यायचे आणि मिक्सर करून घेणार आहोत। आता हेही मिक्सर करून घेतलं। आता आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तर मी ते ग्लासच्या सहाय्याने, म्हणजे
एका ग्लासमध्ये 2 वाटी पाणी बसतात. तर इथे मी त्या हिशोबाने पाणी घेते. थोडं थोडं करून आपण 8 वाटी पाणी यामध्ये घालून घेणार आहोत. पाणी इथे आपल्याला जास्त लागतो. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गाठी होतात. थोडं घातल्या चिकटपणा असतो, त्यामुळे गाठी व्हायला बघतात. तर इथे मस्त असं मिक्स करून घ्यायचं. साबुदाणा फुलायला लागतो, त्यामुळे गाठी व्हायला लागतात. तर आता पाणी घालून मस्त हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता या गरम पाण्यामध्ये पापड खार घालून घ्यायचं आहे. 2 चम्मच पापड खार घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता मस्त पापड खार घालून घेतली आणि मस्त इथे उकळत आहेत पाणी आपले. आता यामध्ये जे आपण पेस्ट करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. मस्त शिजवून घ्यायचं आपल्याला. तर इथे पाहू शकता एकदम पातळ असा मी बॅटर तयार करून घेतलेला आहे. जे साबुदाणा भिजवलेलं होतं, साबुदाण्यामध्ये पाणी घालून आपण असा एक बॅटर तयार करून घेतलेला आहे. ते आपण हे सगळं यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवत राहायचं आहे. जितकं आपण बॅटर बनवलेलं आहे ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं आणि मस्त शिजू द्यायचं. 2 ते 3 मिनटासाठी मस्त शिजवून घेऊयात. जितकं आपलं बॅटर आहे ते सगळं यामध्ये घालून घेऊयात. मला ही पापड बनवायला अगदी 15 ते 20 मिनिट लागलेले आहेत. आता हे शिजायला 10 मिनिट लागतात आपल्याला. अगदी झटपट शिजतो. 10 मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे आणि मस्त असा आपला एकदम काचेसारखा दिसत नाही तोवर आपण याला मस्त शिजवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता हलकसं आपला साबुदाण्याचा कलर चेंज झालेला आहे. आणखीन आपण 2 ते 3 मिनटासाठी शिजवून घेऊयात. अगदी जोवर पारदर्शक काचेसारखा होत नाही तोवर शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त साहित्य आपला हा पापडसाठी तयार झालेला आहे. पापडसाठी परफेक्ट बॅटर इथे तयार झालेलं आहे. आता ही पापड कडकडीत उन्हामध्ये आपण हे पापड सोडून घेणार आहोत. तर इथे आपण पॉलिथिनचा पेपर ऑलरेडी मी इथे पसरवून घेतलेला आहे. यावर आपण पापड घालून घ्यायचं आहे. एका पळीमध्ये 2-2 पापड घालून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने संपूर्ण पापड करून घ्यायचं आहे. आणि हो, यामध्ये मी थोडंसं चिली फ्लेक्सही घालून घेणार आहे. नंतर थोडे काचेसारखे करून नंतर चिली फ्लेक्स पण यामध्ये घालून घेतलेले. 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे. तर इथे पाहू शकता या पद्धतीने आपली ही पापड तयार झालेले आहेत. दोन्ही प्रकारचे इथे आपण पापड बनवून घेतलेत. 2 दिवसानंतर इथे तुम्हाला दाखवते तळून. तर इथे आपण एक कढई ठेवून घेतलेलं आहे. त्या कढईमध्ये आपण आपलेही पापड तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी गोलाकार झालेले आहेत आणि उन्हामध्ये कडकडीत वाळलेले आहेत. आता आपण तेल छान गरम झाला की आपण यामध्ये घालून घेणार आहोत. एकदम काचेसारखी पारदर्शक झालेले आहेत तुम्ही ते पाहू शकता. आणि इथे पाहू शकता पटकन तेलात घातली की दुप्पटीने फुलतायत. आणि हो, तुम्हाला जे सिक्रेट सांगायचं होतं ते सिक्रेट काय आहे म्हणजे जेव्हा आपण पापड बनवतो तेव्हा पापड खार नक्कीच घाला. त्यामध्ये मीठऐवजी पापड खारच वापरलात तर मस्त दुप्पटीने पापड फुलतात. इथे तुम्ही पाहू शकता मस्त दुप्पटीने पापड आपण 2-3 इथे तळून घेतलं. यामध्ये मी थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे म्हणून थोडंसं रंगीबिरंगी वाटतोय. मस्त अशी इथे आपली पापड तयार झाली. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर इथे पाहू शकता मस्त अशी पापड फुललेले आहेत. आता आपण इकडे तोडूनही दाखवते. मस्त खुशखुशीत झालेले आहेत. या उन्हाळ्यात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा.